बाकीच्या गोष्टी तुमच्यासाठी संजय राऊत साहेब फार पुढची गोष्ट आहे। तुम्ही आधी माझ्याशी निपटा आणि मी अत्यंत तार्किक विचारलेल्या प्रश्नांची तुम्ही मला उत्तर द्या। आणि मी पुन्हा एकदा पुनरुच्चार करते की होय होय मी या राज्याचे उपमुख्यमंत्री सन्माननीय एकनाथ शिंदे यांच्या राजीनाम्याचा पुनरुच्चार करते। त्यांची माझी दुश्मनी नाही। एकनाथ शिंदेंनी माझा बांध कोरलेला नाही, त्यांनी माझ्या केळी नारळीच्या बागा तोडलेल्या नाहीत। एकनाथ शिंदेंच्या बद्दल मला सहानुभूती आहे, परंतु माझा सरळ साधा मुद्दा आहे की जर एखाद्या ठिकाणी मंत्रिपदाच्या प्रिव्हिलेजमुळे एखादी व्यक्ती वाचत असेल तर त्यांचे राजीनामे झाले पाहिजेत, असंच आपण म्हणत आलो ना। महाविकास आघाडीच्या लोकांनी हसत हसत राजीनामे दिले। विलासरावजींनी बॉम्बस्फोटानंतर दिला होता, आर पाटील साहेबांनी एका छोट्या स्टेटमेंट नंतर दिलेला होता, अनिल देशमुख साहेबांनी चौकशी चालू असताना दिला होता। त्याने काय फरक पडतोय? आता सुद्धा आपण वाल्मिक कराडच्या निमित्ताने धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतला होता। पार्थ पवार जिकडे प्रत्यक्ष अजित पवार यांचा संबंध नाही तरी सुद्धा अजित पवारांचा राजीनामा मागितलाच गेला ना। मग प्रकाश शिंदे तर आपले सख्खे भाऊ आहेत, जे आधी प्रकाश शिंदे वेगळाच माणूस आहे अशी स्टोरी चालू होती। आता ते प्रकाश शिंदे जर प्रकाश झोतात आलेले आहेत आणि त्यांच्यावर कारवाई करताना आपण डीसीएम असल्याचा प्रभाव तपास यंत्रणेला प्रभावित करू शकतो असं वाटत असेल आणि आपल्याला खरंच सर्वसामान्यांचं सरकार म्हणून सर्वसामान्यांच्या लेकरांची काळजी असेल तर तो तपास निष्पक्ष पद्धतीने होण्यासाठी आपण काही काळ बाजूला थांबावं। आपली आणि अमित शहांची चांगली ओळख आहे, सगळं निर्दोष झाल्यावर पुन्हा एकदा आपण पदावर बसावं, आमचं काही म्हणणं नाहीये। या सगळ्या संबंधाने माझा पक्ष काय करत आहे हे आता अगदी थोडक्यात। आज खरं तर संसदेचं अधिवेशन आज संध्याकाळपर्यंत किंवा उद्या दुपारपर्यंत वाइंड अप होतंय आणि त्याच्या काही प्रोसेस असतात, तरी सुद्धा आम्ही संसदेत बोलायला वेळ मागितलेला आहे। माझ्या पक्षाच्या वतीने सन्मान्य खासदार ओमराजे निंबाळकर, सन्मान्य खासदार श्री अरविंदभाई सावंत हे दोघे संसदेमध्ये हा विषय मांडण्यासाठी तत्पर असतील। त्यांना वेळ किती मिळतोय हे फार महत्वाचं। त्यासोबतच दुसरी गोष्ट, माझ्या पक्षाचे खासदार हे केंद्रीय गृहमंत्र्यांना या संबंधाने भेटण्यासाठी वेळ मागितलेला आहे आणि ते त्यांना भेटतील। तिसरी गोष्ट, मी स्वतः राज्यामध्ये राज्यपालांना भेटून या सगळ्या गोष्टींना अवगत करून देणार आहे। माननीय मुख्यमंत्र्यांनी मला वेळ द्यावी, मी माननीय मुख्यमंत्र्यांकडे वेळ मागते। मला माननीय मुख्यमंत्र्यांकडे पुन्हा प्रश्न विचारायचा आहे की गृहमंत्री म्हणून खरंच तुमची इच्छाशक्ती आहे का? कारण तुमची इच्छाशक्ती जर असेल तर तुम्ही आत्मजी सावंत सारख्या पीआयला, जो बिचारा तिकडे धाड टाकायला गेला होता, तुम्ही त्याला सुद्धा सिक्युरिटी दिली पाहिजे। मला भीती वाटते की आत्मजी सावंतच्या सोबत काही घातपात होऊ नये। मला भीती वाटते ओंकार डिगेच्या सोबत काही घातपात होऊ नये। जरी ओंकार डिगे हा आरोपी असला तरी सुद्धा त्याच्याकडून खूप सारी माहिती मिळण्यासारखी आहे, त्यामुळे त्याच्या सुरक्षेची सुद्धा काळजी घेतली गेली पाहिजे। अगदी त्याच वेळेला राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार या पक्षाचा पदाधिकारी विशाल मोरे, ज्याच्यावर पुण्यात कारवाई केली आणि जो आता पोलिसांच्या ताब्यात आहे,